स्वप्नील, शीतल तू हो मी. तुला काय वाटलं दुसरं कोण येणार? इकडे काय करते पण? अरे काय नाही रे, फिरत फिरत आले होते. तू विसरलास ना मला? अगं इथं माझं मलाच विसरून गेलोय, तुला काय विसरणार का? माझं प्रेम तुला कधी कळलंच नाही रे, सारखा माझा तिरस्कारच करत गेलास. प्रेम काय असतंय प्रेम? आपण एखाद्यावर इतका जीव लावायचा की आपल्याला एक मिनिट सुद्धा एक वर्षासारखा वाटला पाहिजे. अचानक त्यांनी आपल्याला सोडून जायचं, काय अवस्था होते ना ते फक्त मनाला माहिती आहे. पण मी तुला सोडून कधीही जाणार नाही, आयुष्यभर तुझी साथ देईल. जोपर्यंत जीवात जीव आहे ना तोपर्यंत तरी. तुला प्रेमच करायचं ना, त्याकडे पैशाला कर ना. माझ्यासारख्याकडे काय आहे फाटक्या नशिबाकडं? अरे मी तुझा पैसा बघून तुझ्यावर प्रेम नाही केलं, मी तुझा स्वभाव बघून तुझ्यावर प्रेम केले. आणि हा बघा, प्रेम भीम ह्या गोष्टी आहेत ना, ह्या मला नाहीच पडत. इंटरेस्ट नाही आपल्याला गोष्टीत. तुला वाटत असेल ही मैत्री, पण या मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात होईल ना हे तुला कळणार पण नाही. काय ग शीतल, काय झालंय? काय नाही ग. माशी तोंड पाडून का बसली? नाही काय नाही. अगे सांग की. काय नाही झाले. ते बघ, तू माझी मैत्रीणच ना? हो आहे, पण काही नाही. आता सांग तर. मी सांगते तुला, पण कोणाला सांगणार नाहीस ना तू? नाही नाही सांगत. बरं ठीक आहे सांगते. अगं तू स्वप्नील नाही का? कोण तो? स्वप्न्या? नीट बोल, स्वप्नील. बरं बाई, स्वप्नील तर स्वप्नील, त्याचं काय? माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे ग, पण तो माझ्याशी बोलायला देखील तयार नाही आहे. मी त्याच्याशी खूप वेळा बोलण्याचा पण प्रयत्न केला. काय करू मलाच कळत नाही आहे. हे ऐक ना सानिका, तू माझी मैत्रीण आहेस ना, माझं काम करशील का? काय ग? त्याला सांग ना माझ्याविषयी जाऊन. ए बाई, मी ना तुमच्या ह्याच्यात पडणार, आणि तुमचं मॅटर आहे ना तुम्ही सोडवा. बरं जाऊ दे, अशी असते का मैत्रीण कुठं? नको बोलूस तू माझ्याशी. अगे बाई, लगेच नाराज झालीस होय? करते बाई तुझं काम मी. नक्की ना? हो. हे बघ, पण तुला माझं ऐकावं लागेल. हो, मी तू म्हणशील ते करेन. वाटलंच तर देवाच्या पाया पडीन, नवस करेन, सगळं करेन. अगे बाई, नवस बिवस नाही करायचं आपल्याला. मग? हे बघ, इथं पेटवायचं आणि तिकडं दूर निघला पाहिजे. म्हणजे काय करायचं? हे बघ, आता जर समजा स्वप्नील थांबला असेल ना तिथं, मग तू तिकडून जात असशील ना, तर तू दुसऱ्या पोराशी मुद्दाहून बोलायचं. हो. किंवा तू त्या पोराकडे बघून स्माईल द्यायची. म्हणजे बघ तो कसा जळतोय. मग असं जळल ना की अख्ख्या गावभर त्याच्या प्रेमाचं धूर निघल. बरं चालतंय, तू जसं सांगितलं ना तसंच करेल मी आता. आणि तुझ्या प्रेमासाठी तुला हे करावंच लागेल. बरं जाते मी. अगं थांब ग, आले सरशी तोंड गोड करून जा. नाही नको ग, जाते मी. अगं थांब ग. अगं काम झालं का नाही? तोंड गोड कर. काय मी जेवूनच जाईल. बरं चालतंय, येऊ का मी? हो बाय. बाय.
काय आहे सानिका? काय आहे हे? आणि कोण आहे त्यो? ह्यासाठी येते का तू क्लासला? अरे तसलं काय नाहीये. ए मला नको तसलं काय सांगू काय? ऐकून तर घे रोहित. मला नाही काय ऐकायचं तुझं, मला सांगू पण नको काय. अरे ऐकून तर घे. मला नाही काय ऐकायचं तुझं. अरे ऐक तर. मला नाही काय ऐकायचं. 2 दिवस खिडकीतनं बघते, दरवाज्यानं डोकावती आणि ही येऊन ही चाळ करते का? अरे रोहित तसं काहीच नाहीये रे. हा डोळ्याने बघितलंय मी. तुझ्यासाठी मी काय नाही ते केलं. रात्रीचा डबा घेऊन आलो माशाचा आणि इथे येऊन ही चाळ करते वय. मला नव्हतं वाटलं तू असे करशील म्हणून. माझ्या सगळ्या अपेक्षाचा भंग केला तो. मला नाही बोलायचं तुझ्यावर आता आणि माझी इच्छा पण नाही तुझ्यावर बोलायची. अरे रोहित तो माझा भाऊ होता. काय खरं वय? हा खरं, तुझी शपथ. अरे सानिका कुठं चालली? काय नाही रे, ते क्लासला चालले. चल मी तुला सोडतो ब्युटी पार्लरच्या क्लासला. नको रे, आज तू सोडशील. रोज रोज काय तूच येणार आहे का सोडवायला? बरं ते जाऊ दे. काका दारू पितात का सोडले त्यांनी? नाही ना, अजून नाही सोडली त्यांनी दारू. आणि रोज दारू पिऊन येतात आणि घरात तमाशा घालतात. आणि त्यांच्या या कालव्यामुळे माझा अभ्यास पण नाही होत. टेन्शन घेऊ नको आणि काळजी करू नको, मी सांगतो काकांना. अरे ऐक ना, ह्या भाऊ भिजले की घरी. तुला तर माहिती आहे ना आपल्या घरचे भांडणं. आणि पण येणार आहे तरी पण. बरं बघू, मी प्रयत्न करीन. हा कसा पोरगा आहे ते, आपल्याला पुरी वगैरे ह्याची काही घेणं नसतं. पण असं विचारलं मी. बर कर तू चौकशी. जाऊ का मग? जा 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 तू रे. पुरी असलं करतात ना, त्यामुळे आपला प्रेम वगैरे या गोष्टी करू वाटत नाहीत. त्यांना काय करणार, प्रेम काय असतं ते. आपण एखाद्या प्रेम करायचं आणि हिने असलं करायचं. पण मी स्वतःला काय त्रास करून घेतो यांच्यामुळं. मी तिच्यावर प्रेम पण नाही करत.
ए शीतल, एक मिनिट. काय रे आज हाक मारून थांबवलं? आज एकटीच चालली, मैत्रीण कुठे? आणि आज सोडाय कोण नाही आलं? म्हणजे रोजच्या गाडीवर जाते, तू नाही झाला सोडायला आज? तुला काय करायचंय? हो इथनं पुढे दुसऱ्याच्या गाडी बसून जायचं नाही तुला सांगतो मी. अरे पण तू फक्त माझा मित्र आहेस ना, तुला काय करायचंय हे? बरं का थांबवलंस ते सांग. ऐक ना, तुझ्याशी लय महत्वाचं बोलायचं. बोल की. पण खरं खरं सांगणार ना? हो बोल. ऐक ना, तू कधी कोणा असं प्रेम नाही का केलं? प्रेम? तू तर प्रेमाचा एवढा तिरस्कार करतोस आणि तू मला विचारतोय? बरं जाऊ दे, तुला नाही सांगायचं ते कशाला सांगते, जाऊ दे. बरं ठीक आहे थांब सांगते. मला असं कोण भेटलंच नाही रे की ज्याच्यावर मनापासून प्रेम करावं, आणि ज्याच्याशी मी प्रेम केलं त्याला माझ्या प्रेमाची किंमत कधी कळलीच नाही. बरं चल जाऊ दे, जाते मी. ऐक गं, काही नाही. चप्पल काढ. अरे काही नाही झाले. चप्पल काढ तू. नाही काही झाले. अगं पाय मुरगाळा वगैरे ते केवढंच पडेल काय, काढ ती चप्पल काढ. नाही काही झाले, जाऊ दे चल जाते मी. काय होण्याची वाट बघायची का? अरे राहू दे, काही काही नाही झाले. ते काय नाही, चल तुला आता येतं नवीन चप्पल घेऊन देतो, चल. अरे नको, जाते मी घरी. तुला माझं ऐकायचं का नाही? बरं ठीक आहे, पण आपल्या मैत्रीची पहिली भेट म्हणून. बरं बाई, पहिली भेट तर पहिली भेट, पण आता चालणार आहे का नाही? हो, चल. चल. काय असली चप्पल, इतक्या मोठ्या घरी राहते ना असली चप्पल घालते होय? अरे ते आणलंय सोय दादाच्या ओळखीचं हे दुकान. कशाला काळजी करते मी ना, काय होत नाही गे. चल तुला अशी ब्रँडेड चप्पल घेऊन देतो का नाही, तो अजिबात हे करणार नाही. काय काळजी करायची गरज नाही. या बरं बरं, नमस्कार स्वप्नील शेठ. झालं का? परत चालू झालं का? बरं बरं, काय देऊ? एक तर स्वप्न्या म्हण, काही म्हण, पण स्वप्नील शेठ म्हण नको. बरं काय देऊ? एखादी चप्पल दाखव चांगली. बसा की स्वप्नील शेठ, बसा. हे अरे जेंट्स नाही, लेडीज चप्पल दाखव. लेडीज? तू कधीपासून घालायला लेडीज? मला नाही रे, मग हिला. इकडे ये ना, नाही ये रे, मी आहे, ये इकडे. तू तर बोललेला पोरीच्या सावली पुढे उभं राहायचं नाही, आता तर पोरगीच. हे मैत्रीण आहे माझी, तसलं काय नाही बाबा. बरं बरं, काय देऊ? सँडल का चप्पल? हिच्या मापात चप्पल दाखव. चप्पल आहेत ना? अशी भारी आहे ना? नको मला. नको, दुसरी दाखव. अशी ही पण नको, हे नको, चांगली दाखव. चांगली का? बरं, ही आता भारीतली दाखवली आहे सगळी. ही छान आहे रे. छान आहे ना? हो छान आहे. घालून बघायला. घालू मग ना. चप्पल भारी हा. आहे, एक नंबर चप्पल, आवडली मला पण. छान आहे रे. हा दुसरी आहे ना? छान आहे. छान. घालायची का पॅक करायची? पॅक करून दे. पॅक करून दे. बरं पॅक करून देतो तेच. किती झाले? स्वप्नील चल, 700 रुपये झाले. पॅक करून देऊ ना? काय नाही. बरं ऐक ना, 470 रुपये आहेत. बरं बरं, चल तुझ्या प्रेमा खातीर चल. 470 रुपये. प्रेम नाही रे, मैत्री आहे आमची. बरं बरं, घे चल. सगळं पैसे नंतर देऊ. 470 देत होतं ना आता. नंतर देतो. बरं बरं चालेल. परत ये. येतो की, कुठं पळून जाणार आहे का? हा. आपलं लय वजन आहे का? ते जाऊ दे, पण जाऊ दे. त्याला माहित झालं तर. काय नाही, मी आहे ना, कशाला काळजी करते मी. निसर्ग सोबत चल. आणि हो, ही चप्पल घालायची, परत दुसरी कुठली चप्पल घालायची नाही. शीतल कुठे गेली? गावात गेले. गोळ्या बिळ्या खाल्ले का? गोळ्या खाल्ल्या. का गोळ्या बिळ्या आणायचे तुझे का संपले? आणायच्या. बरं बरं, ये तुम्ही. आया. बरं ऐक, सरळ घरी जा. हो जाऊ का? बाय. बाय.
कुठे गेली ती? क्लासला. हातात काय? चप्पल आहे. कोणाची? सानिकाची. चुकून आली. अशी कशी चुकून आली? बघू इकडं. धर, जा लवकर घरी, बघतो मी. हॅलो हनमे, दीदी आलती का दुकानात? कोण कोण होतं? खरं सांग. हॅलो. हां हॅलो. अरे स्वप्नील, एक प्रॉब्लेम झालाय. आता काय झालं? दादाला कळले. काय? अरे त्यांनी पाहिले. कसं काय? त्यांनी मला विचारलं. अरे तू काय सांगितलं? मी सांगितलं ती माझी नाहीये, सानिकाची चप्पल आहे, चुकून आली म्हणून. असं कशाला सांगायचं? मला काही सुचलंच नाही रे, काही सांगावं ते. बरं एक काम कर, तू नको काळजी करू, मी बघतो काय करायचं त्या. बरं ठीक आहे. मला खूप टेन्शन आले रे पण. अरे नको टेन्शन घेऊ, मी बघतो काय करायचंय. ठीक आहे तू ठेव फोन. हां काळजी नको करू. ठीक आहे. हॅलो. हां रोहित कुठे आहे? अरे हनमे, काय चंदन शेठ बसा. ए बसा विसर नाही आलोय मी. अहो बसा तर सही. बसा. दुकान बिकान मस्त सजवलंय तू. तुमच्या चंदन शेठ आशीर्वादाने. आहे ना आशीर्वाद? हा. मग हिशोबात राहावं की. आमच्याच घरच्यांकडून पैसे घेतोय तू. काय राव चंदन शेठ, ह्या निमित्ताने तरी आले ना तुम्ही दुकानात. तुमचं पाव तर लागला ना आमच्या दुकानाला. ते जाऊ दे, कोण कोण आलं तर दुकानात ते सांग मला. अहो ते आपली शीतल आलेली, तिच्याकडे पैसे बी नव्हते तरी ऍडजस्ट करून दिले. तिची मैत्रीण ती आलेली. नक्की का? नक्की. मी काय खोटं बोलतोय का चंदन शेठ? बरं बघ, चौकात तुझं दुकान आहे. ही ती जाते ती कॉलेजवरून, लक्ष ठेवायचं तिच्याकडं. माझी एकुलती एक बहीण आहे बरं का.
काय करतो इथं? काय नाही का चपलीचा का जांकड होताय काय? ए बदकावणी तोंडाच्या तुला माहिती आहे ना पुरी सावली आपण उभं राहत नाही मला शिकवतो काय? म्हणजे चप्पल कोणाची? ती जोडीदाराची आहे. होय. हां ते म्हणला माझ्या बहिणीची चप्पल आहे मी माघारीपर्यंत राहतो तुझ्याकडे. नक्की जोडीदाराची आहे का? ए यार तुला काय करायचं पळ. जातो की. तुझ्यामुळे सगळं असं ग्रहण लागले मला. ए गोट्या, अरे माझं एक काम कर की लागा. काय काम? अरे सानिकाला बोलून आणखी. ती पिल्लू आहे. ए पिल्लू बिल्लू कोण नाही काय? मी उडत्या पाखराची पंख मस्त पंख. माझं नाव गोट्या आहे गोट्या. बर ती जाऊ दे तेवढं काम कर की लागा. हा पण माझं एक तुला काम करावं लागेल. काय रे? बर 5 मिनिटं. हा चालते चालते जा. कोण पिल्लू? ए पिल्लू बिल्लू कोण नाहीये माझं. तो रोहित. मी उडत्या पाखराची पंख मस्त. माझं नाव गोट्या आहे गोट्या. हा लय शहाणा. कुठं बोलवलंय? नेहमीच्या ठिकाणी बोलवलं. बरं चालतंय जा तू आता. तुला नेहमीच्या ठिकाणी भेटायला बोलावलं. दरी काय हे? चप्पल आहे. तुम्हाला आणली चप्पल? ए बाबा तुला नाही, त्या स्वप्नेने माझ्याकडे दिली. आणि तू त्याची चप्पल मला देते? अगं नाही ह्या झाले मोठं मॅटर आहे. ती जाऊ दे बाबा एकदाच सुटलो मी आता. अगं ह्या चप्पली पाय गावा सगळी पळापळी चालली या. अरे प्रेम म्हणल्यावर असं असतंच रे. बर जाऊ दे चल. बरं चालतं. आदिनामधील शनिवार कधी उपासन तपासून कधी धरलेली आम्हाला लावलेली शनिवारची अंडी खायला. अंडी घेऊन ये अंडी. ह्यांच्या कोणी गेलतं कुठं फिरते? नाही कुठं नाही. कुठं गेलते? नाही ते शीतलच्या घरी चालले. शीतलच्या घरी कशाला? काय नाही असंच. असंच माझी सारखं बाहेर फिरायला लागतंय तुला. हातात काय काय जाणवते बघू? नाही नाही काय. हे दाखव काय ते कोणाची? शीतलची चप्पल. शीतलची चप्पल? शीतलची चप्पल आहे आणि तू द्यायला चालली? तुझ्याकडे कशी आली इकडे? नाही देते की मी. आणि इकडे मी देतो जाता जाता. नाही देते मी. इकडे मी चाललो तिकडे तिकडे. दे म्हणलं कळतं का तुला? चपलीच्या निमित्ताने फिरायला होतंय ना. आपण घरी
सरायला लागतं नुसतं चप्पल कोणाची काय कोणाचं हिला काय पडलं चप्पल घेऊन आले इकडं दुसरं चपलीचं आपल्याला काय करायचं रे चप्पल दिली हा शेटलीचं नाव सांगते शेटलीनं चप्पल दिली वहिनी हो वहिनी काय भाऊजी अंडीत का अंडी नाही तर होते आत्ताच पेंटे असतात त्याला दिली आणि बरं अख्ख्या गावाला आजच अंडी खायची होती काय तुम्हाला पाहिजेत काय मग काय तर ते पिशवीत अंडीत दिसतात की एवढी जर अंडी असली अंड्या कोंबडी नसती बसवली होई मग काय आहे ते पिशवीत चप्पल आहे चप्पल किती रुपयाची 700 रुपयाची चप्पल आणली बायकोला 700 रुपयाची चप्पल आहे लय प्रेम दिसतंय बरं का वहिनी मग अगदी चपलीच्या जोडीसारखी हे आमचं देतं बघा वर्षभर झालं एकच चप्पल घालायला लागली चपलीचं काय घेऊन बसली चप्पल तुला टिकली का नाही वर्षभर मला सांग चप्पल घ्यायला महत्व आहे चप्पली दिली मला घेऊन चप्पल काय घेऊन बसली तुला सँडल घेतो सँडल ती बदलता येते का ते बघा आधी वर्षभर झालं ते आणि घेऊ घे त्याला काय तर ए बाबा तू पेताला ए जा बाबा नाही नाही नेते घेतील की चप्पल तुम्हाला नाही नाही हो वहिनी नेते घेतील की चप्पल तुम्हाला कोणीतरी उद्घाटना चपलीच्या दुकानाच्या उद्घाटनाला बोलाल ना मग घेतील बघा चप्पल तुम्हाला कुठली नवी चप्पल थावा दुसऱ्याच्या दुकानात उचलून आणणार नेते कोणाच्या तरी आणि तर नाही आज हाय बेसन कुठल्यावर नुसतं अंडे आणायला चाललो उपास आहेत ना काय अंडे आणायला चाललो उपास आहे उपासाला अंडी तसं नाही बाबा घरच्यांचा उपास आहे त्यांनी फराळाचं केले मला म्हणलं तुमच्यासाठी काहीतरी आणावं अंडे आणायला चाललो का मग असं म्हणते घरच्यासाठी काय ते बस कुठं चाललं एवढ्या गडबडीने आणि काय त्यात चप्पल आहे चप्पल चप्पल हो कोणाची ते शीतलची चप्पल आहे पूर्वी म्हणली चुकून आली माघार द्यायला चाललोय तिला कोण शीतल ती चंदन शेठची बहीण नाही का? ती चन्या वय हो काय लागा धावल्या अख्खं गाव तुला दौलतराव म्हणून वाळागतंय मग आणि असल्या धंदा लावल्यात होय तू कसलं लागा चांगला त्या बिहाऱ्याला आणि त्या बिहारणीला नादीला लावलंय अरे मी कशाला नारायला लावतो या त्यांनीच मला नारायला लावलंय त्या फगुनिया का बुगुनिया काय आहे की हा फर्स्ट क्लास मध्ये लाईन हलतोय तिच्यावर तू हा ए बाबा तुझा नवरा माझा चांगला दोस्त आहे तसलं नाही काय अल्ला का तुझं सगळं मला माहित आहे मी नाही त्यातली कडेला वाटली म्हणल्यागत काम चाललंय तुझं कोणाच्या दाराला कडी यातली लावायला किती वर्ष झालं दार तसंच आहे माझं कुणाच्या दाराला कडी आहे अल्ला का सगळं कळतंय सुधाराला का दुसरी म्हणून लागा नका त्याला ही करू लागा अरे नाना पोरगी लागण्याला आली आपली आपल्याला असलं सुस्त आता वय आणि कोण म्हणतं तुझं वय झाले अला काय आपला कलर फिलप हाणलाय का चांगला आता चालत येताना बघितलं का चांगला हिरोईन दिसत होता शाहरुख खान पेक्षा भारी अजून नागोबा डुलत आल्यासारखा होतो की नागोबा मग नाही दारू पितो आम्ही चांगलं राहायचंच नाही का राखी चांगलं राहायला कोण नाही म्हणतंय नागोबा आल्यासारखं काय त्रास की गावात इम्प्रेशन तुझं दौलतराव आहे म्हणून वय राहिलंय का बोलतोय हा नाही दोघांच्या तोंडाचा अमृत पुरी झालाय आता वर राहिले रे आपण नाही अमृतपुरी तसले टाकूची काम करत नाही आपण काय बरोबर करताय काय करू काय फोन आलाय घरचा हॅलो आलो की तिकडे चाललोय अंडे आणायला हो काय पाणी गरम झालंय काय बायको काय अंडे आणायच्या आधी पाणी गरम करून पुढे नाही फोटोच भेटत आणि पोळ्या वगैरे आलो आलो ना मला अंडे आणायचं जाऊन दे
तुला काय तो बबलू, अरे किधर था? उड़क गए थे हम गांव में। अच्छा अच्छा बैठो बैठो बैठो। हम गांव में गए तो पता चला तुमने नया होटल डाला है। मतलब चलो जाके आते हैं। अच्छा अच्छा गुटका हम खाए हो डुक मुंह पे रहे तुम। हाँ नहीं रे बाबा। हाँ अच्छा अच्छा बेटो को कितना बड़ा होटल डाला है? बस एकदम भारी। क्या बात है चंद्रमुखी। हाँ हाँ इनसे मिलो, ये हमारे दोस्त है। हाँ जयराम जी की भाभी। रंगीला नाना नाम है इनका, रंगीला नाना। रंगीला नाना, प्यार से हमें रंगीला नाना कहते हैं। हाँ हाँ और इनका जो है वड़ा पाव खिलाओ। हाँ। वड़ा पाव दे इनको और पैसा मत लेना इनसे। नहीं नहीं लगा बबलू, नवा नवा धंदा डाला है उधर रास्ते वही पहिल्यांदा। वैसा नहीं रोक पैसा देंगे। क्यों भाभी जी? अच्छा अच्छा कशा अच्छा चलेगा ना इधर? है बहुत अच्छा चलेगा। लोग कैसे यहाँ के अच्छे? तुमको एक बताता हूँ बबलिया, किसी को उधार मत देने का। भाभी तुम भी सुनो, इनको बोलो सबके पास उधार ही है उधार। ये बबलिया उधार देती हो तुम? अरे हमने ही कल दिया था एक को 1500 रुपए का उधार दिया है। ओ बाप रे, हमको क्या नहीं बताया? अब गए माटी में। हाँ अब ये धंधे का सत्यानाश होएगा। अरे इधर के लोग है ना, पहिल्यांदा आते है तो रोख पैसा देते है पहिल्यांदा। हाँ व्यवहार चांगला है मन के याड लावते है आणि परत मग बुडवते है पैसा। अभी पहले लेके आओ, नहीं तो ये वड़ा जैसे ना तेल में तलूंगी। देखो भाभी क्या कर रही है? अरे ठहरो तुम ठहरो, पैसा जो है हमारा। हाँ हम है बबलू चौहान, तूफान का दूसरा नाम है बबलू चौहान। अरे हमें पता है पैसा कैसा निकलवाना है। हाँ और हमें अरे पाई पाई निकालते हैं। हाँ 1500 चीज के 1.5 का 3000 निकालेंगे। और हम भी बबलू चौहान है, बिहारी बबलू चौहान। हाँ छोड़ने का नहीं किसी। अरे नहीं छोड़ेंगे, तुम यही बैठो। अरे हाँ चंद्रमुखी इनको खिलाओ वड़ा पाव बिड़ा पाव। गरम गरम वड़ा पाव खिलाओ। ओ हाँ भाभी आओ ना बैठो जरा। तो क्या है भाभी, तुम हमको एवढा वड़ा पाव खिला रहे हैं तो मेरा भी कुछ तो कर्तव्य है ना तुमको देने का। कर्तव्य? अयो कर्तव्य मालूम नहीं तुमको? वही कर्तव्य बोले तो गिफ्ट गिफ्ट। ये बघो मैं बोला था ना, मेरा तो बहुत बड़ा दुकान है चप्पल का। उसमें से लाया उठा के तुमको देने को। ये लो नया नया फ्रिज। सुन पड़ेगा, उल्टी पड़ती है वही चप्पल हमारा। क्या चंद्रमुखी तुम भी? हाँ आइको, जैसा चप्पल का ख्याल रखो ना, वैसा ये रंगीला नाना का भी ख्याल रखो जरा थोड़ा। आओ उधार किसी को मत दियो। हाँ पहला गोड गोड बोलेंगे तुमको, बाकी को उधारी बुड़वेंगे। अभी देखो ना कैसा चला गया। सुन अभी मैं कोई देखने से पहले इधर से सटकता हूँ। अभी ये किसी को मत बताओ कि रंगीला नाना ने हमको ये गिफ्ट दिया है, नहीं तो सगळ्या गावात बाबा होगी नाना की नाम की। हाँ चलो ठीक है नाना। बाय बाय नाना। ओह नो बाय। ए बेरे बाबू क्या है?
सानिका, माझ्याकडून तुला परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बरं का. हा आणि परत परत तेच काय बोलतेस रे. अगं बड्डे काय रोज रोज असतोय तेव्हा, वर्षात एकदाच येतो की. बरं ते जाऊ द्या, तुम्ही काय खाणार? काय पण चालेल तुझ्या आणि माझं. अगं दम मिसळ भारी मिळते माहितीये का. दम मिसळ म्हणजे? अगं आमच्या कॉलेजची पोरं आम्ही सगळी इथंच येतो खायला मिसळ. लय भारी असते बघ. बरं चालतंय. अरे पण रोहित मला भीती वाटते रे, कोणतरी येईल म्हणून. ए अगं एवढ्या रात्रीचं मी तुला मासं खाऊ घातलं आणि आता भीती होय दिवसा. मी आहे की, नको भिऊ तू. आणि तू का नाराज आहे एवढी? स्वप्नीला असतं तर बरं झालं असतं. तू देखील त्याला बोलवा. स्वप्नाची लाडकी. अरे बोलव की रे. बरं बरं आपण एक काम करू, स्वप्नाला एक सरपान देऊ. अरे सरपंच नाही रे, सरप्राईज. हा ती सरप्राईज. थांब मी फोन करतो त्याला. ए वेटर, स्वप्नील स्वप्ने, अरे काय करतोय तू? अरे इथं कामाला राहिलो. अरे कधी बसणं? का बसणार? अरे तुला फोन करत होतो. जेव्हा झाला का? हो. काय अरे सानिकाचा बर्थडे. वाढदिवस आहे? हॅपी बर्थडे. काय ऑर्डर काय? अरे इथं दम मिसळ भारी मिळते ना. हो मिळते. हा मग 2 दम मिसळ. 2? हा, एक आमच्या दोघांना एक तुमच्या दोघांना. आमच्या एक मिनिट रुको. ए बटर राव. खाने में स्पेशल दम मिसळ है, पाव भाजी है, दही मिसळ है. आलू क्या लाओ? दम मिसल, ये जगह दम मिसल बहुत अच्छा मीठा है. हाँ. एक दम मिसल में एकदम से पेट भर जाता है. एक बार खाओगे तो बार बार यही आओगे. क्या समझे? हाँ एकदम भारी. हाँ, कितना होगा? 1 2 3 4 5. एक काम करो, 2 मिसल लगाओ. तो हाँ. अरे जीजा जी क्या बात कर रहे हो यार, हम 5 जन और 2 ही मिसल मांग रहे हो क्या? अब एक साथ खाने से प्यार भर जाता है. हम दोनों में खाएंगे, तुम तीनों में खा लेना. क्या समझे? है कि नहीं? कितना लाओ? 2 लगाओ. नमस्कार नमस्कार. बसा. इकडं बसा, इकडं बसा. अरे आज आपल्या anniversary. हां. भाभी की भाभी हैप्पी एनिवर्सरी. खुशी बेबी. हमारा बीबी हम लोग एनिवर्सरी कैसे होता है? हाँ? हमारा भी मतलब क्या होता है? अरे हैप्पी एनिवर्सरी. हैप्पी एनिवर्सरी. उनका खिला. अयो दादा. ए उठ उठ, अगं लपती काय, आपली स्टाईल वापर की. अरे पण आता खाऊ कशी? ए तुला खायचं पडलंय वे, लाता बुक्या खाचीन की बापाच्या. हा ते बघितलं का, आमच्या शेजारचं पोरग येऊन बसले तिथं. हा बघा की बाप तिकडं कष्ट करतोय आणि पोरग आईश करतोय. उरणला घेऊन आले आणखीन. या पोरी गावातल्या ह्याच्या झाल्या कुठल्या पोरी गावायला गावातल्या. इथल्याच पोरी असेल. आपली पोरगी वय लाखात एक नेते, लाखात एक पोरगी आपली. हो आणि नुसता आवाज टाकला ना पितो म्हणून काय झालं तरी पोरगी थर्र कापती म्हणते.
एवढी भीती तुला काय नाद नाही करायचं पूर्वीच आपल्या गपला का दौलत काय झालं आता पेताडतो तुला पोरगी भीती म्हणजे पिल्लू म्हणजे पूर्वी घाबरत नाही काय माझ्या आधी जन्मली काय बरे बाबा तुझं खरं बाबा मग बस तुमची बायको भेटली का तुम्हाला काय बोलला काय कोणतं काय बायको म्हणलं गरज आहे काय हा घरी हा हिला कशाला आणते हो द्या की ऑर्डर गावाची सांगितली हो सांगा नेते अयो टेबल बुक करायला होय टेबल बुक करायला बाजारात चाललेली दिसला मला तुम्ही हॉस्पिटलला जाणार होता ना आणि कोण म्हणलं हॉस्पिटलला तू बाबा काय बारक्या पोरांचं काही पण ऐकत बसते बाबा ही काय नाही मग काय चाललं सगळं पलीकडे काय हे हॉस्पिटल आहे वही हॉस्पिटल मला म्हणते काय तुम्ही मला म्हणलं का चांगले हॉस्पिटल भेटली का चांगले बघा की तेच सांगतोय हे हॉस्पिटल नाही हॉस्पिटल आहे ही कसली हॉस्पिटल बघितलं का हा अगर ह्याचं काय ऐकते अगं लग्नाचा पहिला वाढदिवस आपण इथे साजरा केला माहिती का त्यासाठी टेबल बुक करायला मला माहिती तिचं अॅनिव्हर्सरी त्यांची साजरी करायला माझं बर्थडे साजरा केलाय का हो त्यासाठी म्हणलं ह्यावर्षी जरा दमदमाक्यात करू आपण हा म्हणलं टेबल बुक करायला आले त्यासाठी दमदम काय असं असतं वय इथं घरी वय सगळं करायचं असतो का काय वय मी आहे तुम्ही बोला हा आणि मी आहे की इथं आहे की बघा आमच्या वहिनीला असं सोडून येत असतात काय जाऊया तुम्ही असं सांगितलं आहे हा कोणी त्यांनी जाणलंय मला होय खोटं बोलते त्याच्यामुळे ह्याने चाललंय मला इथं अगं नाही काय शपथ नाही 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 दुसऱ्याच्या संसारात लावला करतो कुठं फेडशील एवढी पापा बाहेर रे हा तुम्ही पाप करा ह्यातला घेऊन हा माझ्या नका बोह्या वहिनीला नका तुम्ही होय हा होय होय घे हा बोह्या वहिनीला असं करत असतात का असं फसवत असतात काय हा याला काय तू हा वहिनी हा नका मग फसतो होय वहिनी हा 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 सांगा की बोले हा नाही बाबा लवकर म्हणत दम दम निघतोय का आता अयो दूर पेटलं का काय खाली बसलं लावलं का काय मला काय जाऊल्या काय कोळसा खातो काय अरे त्यात कोळसा टाकून आणलाय काय मग बरोबर आहे की येताना भूत खेत लागला म्हणून टाकला असेल कोळसा काय नका तुला काय कळतं का नाही काय? काय काय चांगलं चाललेलं तुम्ही दिला का मध्ये सटनाच केला सगळा अण्णाने भास्कर केला का किती दुसऱ्याच्या संसारात माती कालवशील कुठं फेडशील एवढी पाप मेल्यावर तुझं डोळं जाते री डोळं जाते जाऊ दे डोळे त्या किल्ल्याची गिरवायची होती मला माहितात कसा चौकाचा बोलला होता हा मग त्या रगात इथं काढतोय का काय मग हे निघे बाबा दूर खातो का आता आणि लगा घेऊन जा किती नाही मी कधी सोडून तुला खाल्लं करा काय हा मला सोडून नका तू मिसळ खाते हा तुला मिसळ खायची होय? मग दर खाई दर दर नको 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 यार खा खा आला काय तसं करू नको लागा काय तर त्यांनी आणलंय मला. तसं असते यार खा मी तुझं मागवतो खा आणलं तुला कळते का आता खाऊ र खाण्याबद्दल काय नाही मग अरे पण ती सानिका सारखीच पोरगी दिसते रे मला कुठली ती का समोर बसलेली ती नाण्या माझी पोरगी ना हा. माझा आवाज ऐकून थर थर कापल्या ते अजूनपर्यंत थांबती वेळ इथं मग दुसरं कोणतरी असेल ती दुसरी नाही का माझं डोळं कधी धोका खाणार नाहीत लागा सानिकाच आहे ती कोणती तुझी पोरगी सानिका आता मी काय दुसऱ्याची तोंड उघडून बघू का बरं तोंड कोण उघड मग ते नुसतं चेक कर की एकदा चेक हे माझ्या डोळ्या विश्वास आहे बरं का पिळू म्हणून काय मला माणसं कळणार रे नाही लागा ही आपली इथे दिसते ती रे लोकांची पोरग तो ह्याचे हा ती वय शेजारच्याच पोरग हा, आहे बघ की काय करते हा बाप तिकडं कष्ट करते जाळ्यात टाकते माशाला आणि पोरग बघ की पोरग काय करते जाळ्यात पोरी अडकावते जाऊ दे हा ती पोरगी कोणची पोरगी ती सानिका यार कुठली नाही जाऊ ती पोरगी माझी नाही मी सांगतो ना माझी पोरगी नाही म्हणून तिथं सारं एकदा बघ तर जाऊन तीच आहे ना का माझं डोळं अरे नाही बाबा तू नको तुला सवय नाही दुसऱ्याच्या घरात भांडणं लावायची राहिलं बाबा हो रंगीला नानाचं कधी बी चांगलं सांगणं असतं असं कोणाचं वाटोळ होईल वाटत नाही मिसळ खा
तुम्ही पण बघ एकदा जाऊन तर बघ तर एकदा बघायला काय हरकत आहे? तुला काय करायचं माझी पोरगी असो नाही तर दुसऱ्या कोणाची पोरगी असो. हा बघ आपल्या दोस्ताचं वाईट होणे मला मनापासून वाटतं. म्हणजे घरात भांडण लावलं तुला चांगलं वाटतं का? तू काय बी समजती पण मला तसला काय उद्योग भांडणं फिरणं लावायचा करायचा नाही. तुला मिसळ खायची? मी थांबू का नको सांगा इथं. मिसळ खायची का? दम मिसळ आहे तुला दम निघतोय का? असली उस्ती वय कोणी मी नाही खाल्ली अजून त्यात डोकरं टाकायचंय. माझं मनच लागणार. पहिली उतर जेवून टाक की तू आता. लागा देतो की लागा आता माझा मित्र कामाला लागला की. मित्र जेव का तू? गप लागा दे लागा. जयराम जी की भैया. जयराम जी की. मुखिया का मकान कहाँ पे है? कौन है तू? मैं बिहार से हूँ बलवन. आमच्या गावात कशाला आलाय? काम था उन्हीं के पास. काय काम आहे मला सांग की. उन्हीं के पास काम था हमारा. इथनं सरळ जा आणि राईटला जा. धन्यवाद. ए संख्याला का दिकीला का? तेवढं वगैरे जेवून टाक पहिली. ओय स्वप्ने अरे इकडे ये. रोहित्या बोल की. कुठं चाललाय? काम चाललोय व्यवस्थित झालाय मला पण किती करताय जाऊडी वाट बसून की. तू सांग की. तुला माहिती आहे ना माझी परिस्थिती कशी आहे. अरे मासा आहे तर पैसा आहे आमच्या घरात. मला पण मालकाने पैसे कमी दिले. संख्या पैसे परत जातील का? ह्याचे कोण देणार बघा. मी देतो की. बरे काम कर देऊन वडापाव दे. बाकी काय बरं आहे ना? अरे तुला सांगायचं राहिलं काय? त्या सानिकाने सांगितले त्याला शीतलला भेटायला जायचे म्हणून. हे तुम्ही मला कशाला भेटायला बोलवते तो? काय तुला लगेच बोलावले भेटायचे नाही. अरे उशीर झालाय मला तिला कुठे भेटत असू. तुला माहिती आहे काम केलं तर खायलाय. मला सांगायला लावले ना बाबा. जाऊ दे काय सांगत असू. ती मला कशाला बोलवते तो? अरे खरंच बोलावते घे वडापाव. काय रे सकाळ सकाळ तुझं असतं. पळ तिकडे. दिकीला का त्याला वडापाव? देतो पैसे दे. राहिले त्याचं काय करायचं. देतो की मी. दिला का?
बघितले का? कसं काय राव? ही कहाणी तुला माहित नाही होय? नाही राव, सांग की. अरे लय मोठी प्रेम कहाणी त्याची. सांग की मग मला. वेळ आल्यावर सांगेन, आता नाही. माहिती मी जाऊ का? जाता खातो, लय उशीर झालाय. बरोबर जाता खातो ताई. बरोबर जाऊ का सांगेन? हो. काय रोहित्या सांगतो, शीतलनी भेटायला बोलावली. मला कशाला भेटायला बोलावती? शीतल तू? अरे हो, तुझीच वाट बघत होते. माझी? हो. का? कुठे चाललेस तू? कामावर. हे काय डबा घेऊन चाललोय? एक तर तुला माहिती आहे काम केल्याशिवाय खायला मिळत नाही. घरी बसून पैसे कोण देणार आहे? अरे मला त्या दिवशी तुझं लय वाईट वाटलं. माझं? हो. का? त्या आम्ही मिसळ खात होतो, तुला बोलवलं होतं पण तू आलाच नाही. अरे मी तुझं काम करतो ना, काम केल्यामुळे मला तिथं काय करता येत नाही, फक्त कामच करावं लागतं. बाकी बरं आहे ना? हो. असं असतं. आत्ताच वडापाव दिला होता तुला, आता नाही मिळणार काय? चालतं बस तिकडं. कोण आहे हा? तुला माहित नाही कोण आहे? नाही. ही स्टोरी तुला माहित नाही? नाही. मग जाऊ दे, ऐकू पण नको. सांग ना. अरे नको ऐकू, कशाला त्रास करून घेते मग? काय सांग, मला ऐकायची. ऐकायची? हो. ऐक मग. ना जाने कैसा एहसास है, बुझती नहीं है क्या प्यास है, क्या नशा इस प्यार का मुझ पे सनम छाने लगा, कोई न जाने क्यों चैन खोता. जीव लावायचा आणि दिवशी अचानक सोडून जायचं, मग ही अशी अवस्था होती. जाऊ दे, अशी तुझी स्टोरी आहे. अरे पण सगळ्या मुली अशा नसतात. सोड. काय झालं? काही नाही. बरं जाऊ का मी? मला उशीर झालाय. हा?
पाहिलंत ना, प्रेम मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं. कुणाला प्रेम मिळतं तर कुणाला नाही. आणि अनेक जण प्रेमात वेडे होतात. प्रेम ही प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी निर्मळ भावना, पण ती तेव्हाच करा जेव्हा ती निस्वार्थपणे निभावता येईल. उगाच एखाद्याच्या आयुष्याशी खेळू नका, कारण जीवन अनमोल आहे.